जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 1.12 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला, ज्यामध्ये कल्याण आणि विकासावरती विशेष भर देण्यात आलाय। नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अर्थ खातेही सांभाळणाऱ्या अब्दुल्ला यांनी विधानसभेत हे शून्य तूट बजेट सादर केले। तर 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात रूपांतरित झाल्यानंतर पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करण्यात आला, तेव्हा विधानसभा सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील सिलवासा येथे नमो रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं। दुपारी 2 वाजता सुरतला ते पोहोचले आणि येथून सिलवासा या केंद्रशासित प्रदेशाकडे ते रवाना झाले। त्यांनी येथे 450 खाटांच्या नमो रुग्णालयाचं उद्घाटन केलंय। यासोबतच 750 खाटांची क्षमता असलेल्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणीही केली। 450 खाटांचे हे रुग्णालय 460 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेत आणि त्यामुळे केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य सेवांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे। तर सिलवासामध्ये पंतप्रधानांनी 2587 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। महाकुंभात अनेक विश्वविक्रम केल्यानंतर आता उत्तर प्रदेशचे योगी सरकार होळीमध्येही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याची तयारी करत आहेत। उत्तर प्रदेश सरकारनं आज सांगितलंय की वृंदावनमध्ये तब्बल 2000हून अधिक विधवा महिलांसोबत होळीचं आयोजन करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचा प्रयत्न ते करतील। राज्य पर्यटन विभाग आणि कल्याणकारी संस्था संयुक्तपणे पवित्र शहरात हा कार्यक्रम आयोजित करतील। या कार्यक्रमात सेंद्रिय रंगांचा वापर केला जाईल, ज्यामध्ये लोकगीते, पारंपरिक नृत्य आणि भक्ती संगीत यांचा समावेश असेल। हे लक्षात घेण्यासारखं आहे की हा कदाचित अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न आहे। विधवांची होळी हा एक अनोखा सांस्कृतिक सण आहे। परंपरागत भारतातील विधवांना होळीसारख्या उत्सवांसह सांसारिक सुखांचा त्याग करण्याची अपेक्षा असते, मात्र वृंदावनात आश्रय घेणाऱ्या हिंदू विधवा वार्षिक उत्सवात सहभागी होऊन या प्राचीन परंपरेला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत। होळी हा सण सहसा 2 दिवस साजरा केला जातो, मात्र यावर्षी छोटी होळी किंवा होलिका दहन 13 मार्च रोजी असेल। सुहेल देव भारतीय समाज पक्षाचे आमदार आणि दिवंगत मुख्तार अन्सारी यांचे पुत्र अब्बास अन्सारी यांना सुप्रीम कोर्टाने यूपी गँगस्टर कायद्याअंतर्गत एका प्रकरणात अटींसह अंतरिम जामीन मंजूर केलाय। सर्वोच्च न्यायालयानं निर्देश दिलेत की अन्सारी यांना लखनौ येथील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी राहावे लागेल आणि त्यांच्या मतदारसंघात जाण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि ट्रायल कोर्टाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल। निकाल देताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की अब्बास अन्सारी यांना गँगस्टर कायद्याशी संबंधित गुन्ह्यांचा अपवाद वगळता सर्व गुन्हेगारी प्रकरणांमध्ये जामीन मंजूर करण्यात आलाय। याशिवाय सर्वोच्च न्यायालयानं असे निर्देश दिलेत की अब्बास अन्सारी ट्रायल कोर्टाच्या परवानगीशिवाय उत्तर प्रदेश सोडून जाऊ शकत नाहीत। न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या खटल्यांबाबत अन्सारी यांनी कोणतेही सार्वजनिक विधान करू नये असंही न्यायालयाने त्यांना निर्देश दिलेत। तथापि न्यायालयाने स्पष्ट केले की या प्रकरणांमध्ये अन्सारीचा स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे। आज मध्य प्रदेशमध्ये थंडीची तीव्रता वाढली। पारा सुमारे 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेलाय। मार्चमध्ये तापमानात अचानक झालेली घट हवामान अधिकाऱ्यांनी असामान्य असल्याचं म्हटलंय। भारतीय हवामान विभागाच्या भोपाळ कार्यालयातील हवामान शास्त्रज्ञ VS यादव यांनी सांगितले की नर्मदापुरम जिल्ह्यातील पंचमढी आणि छतरपूर जिल्ह्यातील नौगाव येथे किमान तापमान 8.0 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांच्याबाबत मोठं विधान केलंय। ते म्हटले की भारतीय जनता पक्ष जनता दलचे अध्यक्ष नितीश कुमार यांना दुसऱ्या कार्यकाळासाठी पाठिंबा देईल। बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी नवीन चेहरा उभा करू शकते, अशा अटकळी सम्राट चौधरी यांनी फेटाळून लावल्या। सम्राट चौधरी म्हणाले की नितीश कुमार यांचा मुलगा निशांत पक्षात सामील होणं ही त्यांची वैयक्तिक बाब आहे। इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका महिला कॉन्स्टेबलनं आत्महत्या केली आहे। महिला कॉन्स्टेबलनं आत्महत्या करताच विमानतळावर गोंधळ उडाला।
मिळालेल्या माहितीनुसार महिला कॉन्स्टेबल CISF विभागात कार्यरत होती. त्या कॉन्स्टेबलचं नाव किरण असल्याचं सांगण्यात येते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हेड कॉन्स्टेबल किरण यांनी विमानतळ परिसरातील वॉशरूममध्ये आत्महत्या केली. वॉशरूममध्ये गोळीबाराचा आवाज ऐकू येताच तिथे उपस्थित असलेले इतर सुरक्षा कर्मचारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, परंतु तोपर्यंत किरणचा मृत्यू झाला होता. किरणच्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. सध्या त्यांच्या मित्रांची आणि कुटुंबाची चौकशी सुरू आहे. या घटनेवर CISF अधिकाऱ्यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटलंय की ही एक दुर्दैवी घटना आहे, त्याची पडताळणी केली जाते. कुटुंबाला घटनेची माहिती देण्यात आली आहे. कुटुंबातील सदस्य दिल्लीला पोहोचत आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल. प्रयागराज महाकुंभानंतर आता राजस्थानमध्ये खाटूश्याम यात्रेला सुरुवात होतीये. श्रद्धेची आणि भक्तीची लाट उसळताना पाहायला मिळतेय. भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक असलेले जगप्रसिद्ध सूरजगड निशाण आज खाटूश्यामसाठी रवाना झालेत. या ऐतिहासिक निशाण यात्रेत हजारो भाविक सहभागी झालेत. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या द्वादशीच्या दिवशी खाटूश्यामजी येथील बाबा श्यामच्या शिखरावर सूरजगड निशाण फडकवले जाते, जे शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेचा एक भाग आहे. भाविकांच्या प्रचंड गर्दीत आणि भक्तीच्या वातावरणात झुंझुनू जिल्ह्यातील सूरजगड निशाणला योग्य पूजा केल्यानंतर निरोप देण्यात आला. राजस्थानची समृद्ध परंपरा जपत भाविक उंट गाड्या, भजन कीर्तन आणि जय जयकारासह खाटूश्यामजींच्या दर्शनासाठी निघालेत. विशेष म्हणजे शेकडो महिला डोक्यावर जळते अंगारे ठेवून या यात्रेत सहभागी झालेत. पंजाबमध्ये सुरू असलेल्या संपादरम्यान तहसीलदार आणि नायब तहसीलदारांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार 177 नायब तहसीलदार आणि 58 तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्यात. तर बदली झालेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना 250 किलोमीटर दूर पाठवण्यात आले. तहसीलदारांच्या सामूहिक संपाबाबत पंजाब सरकार गंभीर आणि कडक झालेत आणि त्यांनी म्हटलंय की जर त्यांना समांतर सरकार चालवायचं असेल तर आम्ही त्यांना ते करू देणार नाही. भारतीय हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान आज हरियाणातील पंचकुला येथे कोसळले. हे विमान अंबाला एअरबेसवरून प्रशिक्षण उड्डाणासाठी निघालं होतं. वैमानिक विमानातून सुरक्षित बाहेर पडण्यात यशस्वी झाला. यानंतर आता भारतीय हवाई दलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिलेत. छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीनं कौटुंबिक वादातून आपल्या 3 वर्षांच्या भाचीचा गळा चिरून तिची हत्या केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली आहे. जशपूर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल सोनी यांनी सांगितलं की ही घटना बुधवारी दुपारी बाग बहार पोलीस स्टेशन परिसरातील छतसराय गावात घडली होती. त्यांनी सांगितलं की घटनेनंतर आरोपी रामप्रसाद नाग याला अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील जाधवपूर विद्यापीठात सलग 4थ्या दिवशीही विद्यार्थ्यांचे निदर्शने सुरू आहेत. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया SFI ऑल इंडिया डेमोक्रेटिक स्टुडंट्स ऑर्गनायझेशन आणि डाव्या संघटनांच्या निदर्शकांनी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रॅली काढल्यात आणि प्रशासकीय इमारतीसमोर धरणे दिले. दरम्यान एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलंय की पश्चिम बंगालचे राज्यपाल CB जाधवपूर विद्यापीठातील गतिरोधावर चर्चा करण्यासाठी आनंद बोस यांनी राजभवन येथे कुलगुरूंची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. जाधवपूर विद्यापीठाच्या कार्यवाहक कुलगुरूंकडून कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या हिंसक कारवायांबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर बोस यांनी हा निर्णय घेतल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. तर राज्यपालांनी जाधवपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून तात्काळ अहवाल मागितला होता असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. अहवाल मिळाल्यानंतर कुलगुरूंनी उद्या सर्व कुलगुरूंची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.